राधे राधे, जय एकविरा. तर माझी कोजागिरी पौर्णिमेची तयारी चालू होती. मी दारात रांगोळी वगैरे काढून घेतली. सफेद फुलांचे तोरण देवाऱ्यात लावायला बनवले आणि माझ्याकडे देवाला घालायला सफेद ड्रेसच नव्हता देवाचा. तर मी एक कापड घेऊन साफ व्हाईट होता थोडा, तर मी छोटासा ड्रेस बनवला देवासाठी. कसं झालं आहे का, मी फर्स्ट टाईम केला आहे. आणि खीर बनवली, दूध वगैरे गरम केला, देवारा वगैरे पूर्ण पुसून घेतला आणि सफेद कपडा टाकला देवांसाठी आणि सगळे फोटो वगैरे देवांचे पुसून वगैरे घेऊन लावले. आणि त्याच्यानंतर मी देवाचा शृंगार करायला घेतला. खूप छान देवाला ड्रेस दिसत होता आणि देवाचं पूजन करून फुलं वगैरे अर्पण करून मी देवारा सजवायला घेतला. फुलांचे तोरण वगैरे देवारात लावून घेतले. खूप छान देवारा दिसत होता, मस्त वाटत होतं. आणि देवाला या दिवशी बोलतात की सफेद पदार्थाचाच नैवेद्य देवाला दाखवलं जातं. मी पेढे, खीर, दूध, रसगुल्ले या पदार्थ देवाला नैवेद्य असं प्रसाद दाखवला. आणि असं म्हणतात की कोजागिरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा असं वेदांतात सुद्धा यांची उपस्थिती आहे. माता लक्ष्मी जागते आणि विचारते या दिवशी की कोण जागा आहे, मी त्यांच्यावर कृपा करते. या दिवशी रात्री जागरणच हा विधान आहे. या दिवशी चंद्र पूर्ण 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्यामुळे चंद्राच्या किरणामध्ये अमृताचा अंश असतो असे मानले जाते. घरात पूजन करून आम्ही मग टेरेसवर गेलो चंद्राचं पूजन करायला. आम्ही लहान असताना मम्मीसुद्धा आमचे असंच पूजन करायची. या रात्रीत चंद्रप्रकाशात खीर ठेवल्याने त्यात अमृत मिळते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या नदीकाठी गोपींसोबत रासलीला केली होती, त्यामुळे रास पौर्णिमासुद्धा म्हटले जातात. आणि या रात्रीत भगवान श्रीकृष्ण गोपींसोबत केलेली लीला, प्रेम, भक्ती, भाव, भगवान श्रीकृष्ण, माता लक्ष्मी यांची आराधना करावी. या रात्रीत पौर्णिमेची ही रात्र भगवंताने जागरणाची रात्र म्हणून निवड केला आहे. तर दरवर्षीप्रमाणे माझं यावर्षी पण पूजन वगैरे खूप छान झाला. चला तर मग राधे राधे.